बातमी आहे। पुण्याच्या नारायण गावात अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत आपला संताप व्यक्त केलाय। शासकीय कार्यक्रमात डावलत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। तर अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका बजावली नसल्याचं सुद्धा आशा बुचके यांचं म्हणणं आहे। दरम्यान आशा बुचके यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान अजित पवार यांना काळे झेंडे दाखवल्यावरून आमदार अमोल मिटकर यांनी थेट फडणवीसांना आव्हान केलंय। या सर्व प्रकाराबाबत फडणवीसांनी खुलासा करावा असं ट्विट मिटकर यांनी केलंय। दरम्यान अमोल मिटकर यांनी नेमकं काय ट्विट केलंय सविस्तर पाहूयात। जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे। काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा। आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजी यांनी तात्काळ खुलासा करावा। दरम्यान काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेली आहे। पाहूया। इथला कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरं तर अशा पद्धतीचं निदर्शन करण्याची काहीच आवश्यकता नाही। आज माझ्या मतदारसंघामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते जातात, मंत्री जातात, बैठका बोलवल्या जातात। पक्षाचे ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठे अभिप्रेत नाही। तरीसुद्धा डायलॉग किंवा संवाद करता आला असता। अशा पद्धतीचे निदर्शनं करणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं। ही कारवाईची मागणी होत असतानाच दुसरीकडे भाजपच्या आशा बुचके यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय। अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काहीच वेळात आशा बुचके यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय।